मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओपासून आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET व CTET या परीक्षेच्या दृष्टीने विज्ञान या विषयाची परिपूर्ण तयारी करून घेणार आहोत. या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण एकूण 1000 महत्त्वाच्या MCQचा समावेश करणार आहोत, सराव करून घेणार आहोत त्यांच्या उत्तराच्या स्पष्टीकरणासह. त्यानुसार आजच्या या पहिल्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये आपण जो घटक निवडलेला आहे तो आहे अणूची संरचना. बऱ्याच वेळेस या परीक्षांमध्ये अणूच्या रचनेविषयी, अणूच्या संरचनेविषयी किंवा अणूच्या अंतरंगाविषयी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात. त्याबद्दल आपण अगदी सखोलपणे माहिती करून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नव्याने अपलोड केलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधील पहिल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलच्या व्हॉट्सअप ग्रुप व टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. या सर्वांच्या लिंक्स तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. चला, पहिला प्रश्न पहा. द्रव्य ज्या अविभाज्य कणांचे बनलेले असते त्यांना कणाद मुनींनी टिंबटिंब असे नाव दिलेले आहे. ठीक आहे. आता द्रव्य काय? द्रव्य म्हणजे पदार्थ जे जागा व्याप्त, ज्याला वस्तुमान असतं. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण? द्रव्य. म्हणजे द्रव्य जे आहे अविभाज्य कणांपासून बनलेले, ज्याचं परत विभाजन करता येत नाही, तर त्या कणांना कणाद मुनींनी काहीतरी नाव दिलेलं होतं. ते नाव काय आहे हे आपल्याला शोधायचं आहे. पर्याय पाहूया. पहिला पर्याय रेणू, दुसरा पर्याय परमाणू, तिसरा पर्याय महारेणू, शेवटचा पर्याय यापैकी नाही. थोडंसं स्पष्टीकरण बघूया. आपल्याला एका प्रश्नाला एकूण 4 पर्याय दिलेले असतात. त्या 4 पैकी 2 पर्याय कशाच प्रकारे उत्तराशी संबंधित प्रश्नाशी संबंधित नसतात. त्यामुळे 2 पर्याय आपण बाजूला काढून टाकायचे आहेत. राहिलं 2 पर्याय. आता या 2 पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता आहे हे आपल्याला शोधायचं असतं. आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये किंवा या संपूर्ण व्हिडिओ सिरीजमध्ये म्हणजे 4 पर्यायापैकी एक पर्याय उत्तर का आहे हे तर समजावून सांगणारच आहे, परंतु त्याचबरोबर हे 3 पर्याय उत्तर का नाहीत ह्याची देखील आपल्याला माहिती घ्यायची आहे. चला तर समजून घेऊया. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकामध्ये, थोडंसं इसवी सन किंवा हे जे आकडे आहेत ना हे थोडेसे लक्षात घ्या. तर बघा, ख्रिस्तपूर्व 6वे शतक. मग यामध्ये महर्षी कणाद यांनी एक शब्द वापरला होता, तो म्हणजे परमाणू. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? परमाणू आहे. उत्तर तुम्हाला या ठिकाणी भेटेल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आणखी एक ग्रीक तत्ववेत्ता, त्यांचं नाव डेमोक्रिटस. ठीक आहे ना. हे डेमोक्रिटसने देखील ख्रिस्तपूर्व 5व्या शतकामध्ये या अणूबद्दल माहिती सांगितली होती. पुढे काय ते आपण प्रश्न आल्यानंतर सविस्तर माहिती घेऊया. तर लक्षात घ्या, ऋषी कणाद यांनी जे अविभाज्य कण आहेत त्यांना नाव दिलं होतं परमाणू. पुढे जाऊ. ॲटम, ATOM या इंग्रजी शब्दाचा ग्रीक भाषेतील अर्थ काय होतो? पर्याय पहा. सर्वात लहान, पदार्थाचा अविभाज्य भाग, ऊर्जा आणि गोलाकार. ठीक आहे. आता याचं सुरुवातीला उत्तर घेऊया, त्याच्यानंतर स्पष्टीकरणाकडे जाऊया. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो, पदार्थाचा अविभाज्य कण. पर्याय क्रमांक 2. आता बघा, आत्ताच मी पहिल्या प्रश्नाच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की डेमोक्रिटस हा ग्रीक तत्ववेत्ता होऊन गेलेला आहे. यांनी ख्रिस्तपूर्व 5वे शतक, ठीक आहे, ख्रिस्तपूर्व 5व्या शतकामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की प्रत्येक पदार्थ हा लहान कणांनी बनलेला असतो आणि त्या कणांना कापता येत नाही, त्यांचं परत विभाजन करता येत नाही, असं त्यांनी नाव दिलेलं होतं. आणि ग्रीक भाषेमध्ये हे बघा, ग्रीक भाषेमध्ये हा जो पदार्थ आहे ज्याला कापता येत नाही त्याला एक नाव होतं किंवा अजूनही आहे, त्याला म्हणतात ॲटमॉस. ओके. आणि या ॲटमॉस या शब्दावरनं ॲटम हा इंग्रजी भाषेमध्ये शब्द प्रचलित झालेला आहे. ॲटमॉसचा अर्थ काय? की न कापता येणारा, ज्याचं परत
विभाजन करता येत नाही असा. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊ. इलेक्ट्रॉनवर कोणता विद्युत प्रभार असतो? अतिशय सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, धनप्रभार, ऋणप्रभार, उदासीन का वरीलपैकी नाही? ठीक आहे, तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो, इलेक्ट्रॉनवरती ऋणप्रभार असतो. सविस्तर माहिती समजून घेऊया. ठीक आहे, आता धनप्रभार कशावरती असतो? धनप्रभार असतो प्रोटॉनवर. ठीक आहे, ज्याला आपण पीने दाखवतो, इलेक्ट्रॉन दाखवतो ईने. उदासीन कोण असतं? न्यूट्रॉन्स असतात. हा तर पर्याय नाहीच आहे. ठीक आहे, आता प्रोटॉनवरती जो एक धनप्रभार आहे ना, तो किती असतो? जितका एका इलेक्ट्रॉनवर ऋणप्रभार असतो ना, तितकाच एका प्रोटॉनवर देखील धनप्रभार असतो. इथं ऋणप्रभार आणि इथं धनप्रभार. मग तुम्हाला परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की एका प्रोटॉनवरती टिंबटिंब इतका धनप्रभार असतो. आता किती? तो एक आकडा लक्षामध्ये घ्या. तर एका प्रोटॉनवरती 1.6 गुणिले 10⁻19 कुलोम इतका धनप्रभार असतो. ठीक आहे, इतका धनप्रभार. मग एका इलेक्ट्रॉनवर किती असेल? इतकाच असेल जेवढा प्रोटॉनवरती आहे, फक्त तिथं काय येईल? ऋणप्रभार येईल. या गोष्टी थोड्याशा नीट लक्षामध्ये असू द्या. त्यामुळे आपलं अचूक उत्तर काय आलेलं आहे? पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊ आपण. अणूच्या केंद्रकामध्ये कोणते कण असतात? बघा प्रश्न कसा घेतलेला आहे. फक्त इलेक्ट्रॉन व प्रोटॉन, प्रोटॉन व न्यूट्रॉन, आणि शेवटचा पर्याय 4 इलेक्ट्रॉन्स व न्यूट्रॉन्स किंवा इलेक्ट्रॉन व न्यूट्रॉन. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे अणूचं केंद्रक. या अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे 2 प्रकारचे कण असतात. मग इथं कुठं आहे का? प्रोटॉन व न्यूट्रॉन. मग पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. मग इलेक्ट्रॉन कुठं असतात? तर हे केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, आणि या केंद्रकाच्या बाहेर इलेक्ट्रॉन्स आपापल्या कक्षेमध्ये परिभ्रमण करत असतात, फिरत असतात. हे लक्षामध्ये असू द्या. त्यानंतर इथं आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. जे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहेत ना, यांच्या एकत्रित संख्येलाच अणुवस्तुमानांक म्हणतात. ठीक आहे, म्हणजेच काय? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांचं काहीतरी वस्तुमान आहे, यांना काहीतरी वजन नाही. इलेक्ट्रॉनचं तर वस्तुमान अतिशय नगण्य असतं. मग आता एका प्रोटॉनचं वस्तुमान किती आहे? तर लक्षात घ्या, एका प्रोटॉनचं वस्तुमान आहे 1 डाल्टन इतकं. आता डाल्टन काय? अणुवस्तुमान मोजण्याचं एकक आहे. आता 1 डाल्टन म्हणजे याची किंमत काय आहे? तर 1 डाल्टन बरोबर 1.66 गुणिले 10⁻27 किलोग्रॅम. ठीक आहे, ही झाली एका डाल्टनची किंमत. हे आकडे आहे थोडेसे नीट लक्षात असू दे मित्रांनो. ठीक आहे, मग आपलं उत्तर काय आलेलं आहे? पर्याय क्रमांक 3 प्रोटॉन व न्यूट्रॉन. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 5. 1803 मध्ये अणू हा कडक व भरीव गोळा आहे असे कुणी सांगितले? पर्याय पाहूया. थॉम्सन, रुदरफोर्ड, जॉन डाल्टन का बोर? ठीक आहे, हे 4 वैज्ञानिक आहेत. यांनी अणुविषयी अतिशय सखोलपणे माहिती जगासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. तर प्रश्न क्रमांक 5 याचं उत्तर घेण्याच्या अगोदर थोडीशी माहिती घेऊया आपण. तर पहिला पर्याय थॉम्सन यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. थॉम्सन हे ब्रिटिश वैज्ञानिक आहेत. यांनी ऋणप्रभाराचा शोध लावलेला आहे, इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे, हे लक्षात असू द्या. रुदरफोर्डनी सुवर्णपत्रीचा प्रयोग केलेला आहे व अणूमध्ये पोकळी असते हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर निल्स बोरनी अणूचं स्थायी प्रारूप सांगितलेलं आहे. त्याबद्दल पुढे माहिती घेऊया. मग याचं उत्तर काय? तर जॉन डाल्टन. प्रश्न क्रमांक 5चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जॉन डाल्टन. यांनी सांगितलं की अणू कडक आणि भरीव गोळा आहे. त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे. अणूची संरचना कलिंगड मॉडेलप्रमाणे कोणी सांगितली? पर्याय पहा. डाल्टन, जे थॉम्सन, रुदरफोर्ड का चॅडविक? ठीक आहे, आता याचं उत्तर घेऊया, त्यानंतर जाऊया स्पष्टीकरणाकडे. याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 जे थॉम्सन. आता यांनी अणूला
कलिंगडाप्रमाणे उपमा दिली आहे. याच्या अगोदर डाल्टननी काय सांगितलं की अणू कडक आहे, भरीव गोळा आहे, कंप्लीट पूर्णपणे भरीव आहे. ठीक आहे. परंतु थॉम्सन यांनी काय सांगितलं आहे, अणूमध्ये पूर्णपणे सर्वत्र धनप्रभार विभागलेले आहेत. ठीक आहे, या प्रकारे. आणि त्याच्यामध्ये ऋणप्रभार पसरलेले आहेत. आणि धनप्रभार आणि ऋणप्रभारांची संख्या कशी आहे, समान आहे. त्यामुळे अणू हा उदासीन असतो. हे सर्व माहिती सांगितली जे थॉम्सन यांनी. त्यामुळं अणूला कलिंगडची उपमा दिलेली आहे जे थॉम्सन यांनी. याचबरोबर अणूला आणखी एका घटकाची उपमा दिली आहे यांनी. कशाची उपमा दिली आहे त्याबद्दलही माहिती घेऊया. ती आहे म्हणजे प्लम पुडिंग. शब्द लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, प्लम पुडिंग हा एक गोड पदार्थ आहे. पाश्चात्य देशामध्ये क्रिसमस या सणासाठी जे गोड पदार्थ करतात, केक बनवतात, त्यामध्ये प्लम नावाचं एक वनस्पती आहे, त्याचं हे फळ आहे, त्या फळाचे तुकडे टाकतात. ठीक आहे. आणि आपल्याकडे जसे लाडू असतात त्याच प्रकारे लाडू बनवतात या प्लमचे, आणि त्याला नाव दिलेलं आहे प्लम पुडिंग. म्हणजे प्लम पुडिंगची देखील उपमा दिलेली आहे. तर अशा प्रकारे शब्द थोडेसे नीट लक्षामध्ये असू द्या. हे सर्व प्लम पुडिंगचं अणुप्रारूप 1904 मध्ये जे थॉम्सन यांनी सांगितलेलं आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? रुदरफोर्ड, कनाद, जे थॉम्सन का डाल्टन? आत्ताच याबद्दल आपण माहिती घेतलेली होती. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. रुदरफोर्ड यांनी प्रयोगासाठी कोणत्या धातूचा पत्रा वापरला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. चांदी, तांबे, ॲल्युमिनियम का सोने? अचूक उत्तर आहे सोने. याचं स्पष्टीकरण पाहूया. आता बाकी सर्व धातूच आहेत ना, मग सोनेच का वापरलं? कारण आपल्याला माहीत आहे की सोने हे अधिक वर्धनीय आहे. लक्षात घ्या, सोने काय आहे? वर्धनीय. म्हणजेच काय, सोन्यावरती आघात करून किंवा हातोडीच्या मदतीने ठोकून त्याचा आपण पातळ असा पत्रा बनवू शकतो. अत्यंत नाजूक पातळ असा पत्रा आपण बनवू शकतो. त्यामुळे या 3 धातूंपैकी सोने याची निवड रुदरफोर्ड यांनी केलेली होती. आता या पातळ पत्र्यामुळे काय होईल, तर या पत्र्याची जाडी जेवढी कमी असेल ना, तेवढी योग्य निरीक्षण घेता येतील असं रुदरफोर्डला वाटलेलं होतं. त्यामुळं सोन्याची निवड त्यांनी केलेली होती. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, अणूची रचना सूर्यमालेसारखी आहे हे कोणी दाखवले? पर्याय पाहूया. थॉम्सन, डाल्टन, रुदरफोर्ड, शेवटचा पर्याय कनाद. तर याचं अचूक उत्तर घेऊया, त्यानंतर स्पष्टीकरण घेऊया. याचं अचूक उत्तर आहे रुदरफोर्ड यांनी. आता रुदरफोर्डचा जो सुवर्णपत्रीचा प्रयोग आहे त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया आपण. ठीक आहे ना. मग इथं काय केलं होतं त्यांनी, एक शिशाचा ठोकळा ठेवलेला होता, मध्ये धनप्रभारित अल्फा कण ठेवलेले होते, जेणेकरून त्या ठिकाणाहून धनप्रभारित किरण बाजूला येतील. इथं धनप्रभारित एक पट्टी ठेवली आहे, इथं ऋणप्रभारित पट्टी ठेवलेली आहे, इथं सोन्याचा पातळ पत्रा ठेवलेला आहे, आणि इथं एक पडदा लावलेला होता. ठीक आहे. मग इथून जेवढे काही किरण बाहेर पडली, जवळजवळ हा आकडा लक्षात घ्या, 20,000 धनप्रभारित किरणं या सोन्याच्या पातळ पत्र्यामधून बाहेर टाकण्यात आली. आणि रुदरफोर्डच्या अगोदर ज्या वैज्ञानिकांनी सांगितलं होतं, मग यामध्ये डाल्टन आहे, त्यांनी सांगितलं अणू कडक आहे, भरीव आहे. थॉम्सननी सांगितलं ठीक आहे कडक आहे, भरीव आहे, पण मध्ये धन आणि ऋणप्रभारित कण अगदी समप्रमाणामध्ये विस्तारलेले आहेत, पसरलेले आहेत. त्यामुळे रुदरफोर्डला काय वाटलं होतं की इथून जे धनप्रभारित कण आपण या पातळ पत्र्यामधून मध्ये टाकत आहोत, म्हणजेच काय एखाद्या अणूमधून हे धनप्रभारित कण पुढे जात आहेत, मग अणू कडक आहे, भरीव आहे. त्यामुळं हे जे धनप्रभारित कण आहेत हे वापस येतील, परत फिरतील मॅक्झिमम जास्तीत जास्त. पण झालं उलट, या सोन्याच्या पत्र्यामधून जास्तीत जास्त किरणं ही आरपार निघून गेली. याचा अर्थ काय झाला की अणू कडक नाही आहे, भरीव नाही आहे, म्हणजेच अणूमध्ये पोकळी आहे. आणि एक किरण ज्या मार्गाने आला त्याच मार्गाने परत गेला. याचा अर्थ काय, अणूमध्ये एक बिंदू असा आहे की तो भरीव आहे, कडक आहे, आणि त्याच्यावर प्रभार कोणता असेल,
तो प्रभार होता धनप्रभार. हे कसं काय शोधलं असेल? कारण लक्षात घ्या, हे सर्व किरण आहेत धनप्रभारित आणि इथं देखील धनप्रभारित कण असेल तरच या ठिकाणी प्रतिकर्षण होईल ना. सजातीय आयनांमध्ये प्रतिकर्षण असतं, धन धन प्रतिकर्षण अथवा ऋण ऋण प्रतिकर्षण, आणि विजातीयमध्ये काय असतं? आकर्षण असतं. जर इथं ऋणप्रभारित कण असता तर हे सर्व धनप्रभारित कण अल्फा किरण मध्ये शोषून घेतली असते, पण एक किरण वापस गेलेला आहे. याचा अर्थ अणूचा मॅक्झिमम भाग जो आहे हा मोकळा आहे, त्या ठिकाणी पोकळी आहे, आणि एक भाग हा भरीव आहे आणि त्यावर धनप्रभार आहे. असं या रुदरफोर्डच्या प्रयोगाचे निष्कर्ष होते. पुढे जाऊया. टिंबटिंबच्या अणुप्रारूपानुसार इलेक्ट्रॉन स्थायी कवचांमध्ये परिभ्रमण करतात. पर्याय पाहूया. डाल्टनचा, रुदरफोर्ड, निल्स बोर का थॉम्सन? उत्तर घेऊ, त्यानंतर स्पष्टीकरण. तर याचं अचूक उत्तर आहे निल्स बोर. आता निल्स बोर यांनी काय सांगितलेलं आहे की अणूच्या केंद्रकाच्या भोवती जेवढे काही इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स कशा प्रकारे परिभ्रमण करतात त्याबद्दल माहिती सांगितली आहे. इसवी सन 1913 तर हे डॅनिश वैज्ञानिक आहेत. ठीक आहे. आता यांनी काय सांगितलं होतं की अणूच्या केंद्रकाभोवती समकेंद्रीय वर्तुळामध्ये हे इलेक्ट्रॉन्स केंद्रकाभोवती फिरत असतात आपापल्या कक्षेमध्ये. मग या ठिकाणचे जे कक्ष आहेत ना त्या कक्षांना त्यांनी नावे दिलेली होती. ठीक आहे. मग जर केंद्रकाच्या जवळची ही जी कक्षा आहे ही पहिली कक्षा, त्याच्यानंतरची कक्षा दुसरी कक्षा, त्याच्यानंतर ही तिसरी कक्षा, त्याच्यानंतर ही चौथी कक्षा, या प्रकारे. मग पहिल्या कक्षेला नाव होतं के कक्षा, दुसरी कक्षा एल कक्षा म्हणतात, तिसऱ्या कक्षेला एम कक्षा म्हणतात आणि चौथ्या कक्षेला एन कक्षा म्हणतात. हे नावं नीट लक्षात घ्या मित्रांनो, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रत्येक कक्षेची इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची पात्रता असते, ती देखील तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन्स सामावले जाऊ शकतात, कमीत कमी 1. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 18 आणि चौथ्यामध्ये 32 इलेक्ट्रॉन्स हे सामावले जाऊ शकतात. मग निल्स बोरनी प्रत्येक कक्षेमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन्स सामावले जाऊ शकतात त्याबद्दलचं एक छोटंसं समीकरण दिलेलं होतं, सूत्र दिलेलं होतं. समीकरण म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणू आपण, सूत्र दिलेलं होतं. सूत्र काय? 2n² 2n². मग इथं n काय असेल? हे आहे कक्षा क्रमांक. मग यानुसार हा फॉर्म, या सूत्रामध्ये तुम्ही या यांची किंमत जर टाकली 1 2 3 4 ते उत्तर तुम्हाला नक्की भेटेल. ठीक आहे. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे निल्स बोर. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 11. अणुअंक म्हणजे काय? पर्याय पाहूया. न्यूट्रॉन संख्या, प्रोटॉन संख्या, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन संख्या आणि अणूचे वजन म्हटलं. तर सुरुवातीला याचं उत्तर घेऊ, त्यानंतर स्पष्टीकरणाकडे जाऊया. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2, प्रोटॉनची संख्या. लक्षात घ्या, अणुअंक म्हणजे या अणूच्या केंद्रकामधील जेवढे प्रोटॉन्स आहेत त्या प्रोटॉनच्या संख्येला म्हणायचं अणुअंक. इथं आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढे प्रोटॉनची संख्या असते ना तेवढेच इलेक्ट्रॉनची संख्या असते. ठीक आहे. आणि अणुअंक आपण इंग्रजी कॅपिटल झेड या अक्षराने दाखवत असतो. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 12. ऑक्सिजनची संज्ञा O असून त्याच्या केंद्रकात 8 प्रोटॉन व 8 न्यूट्रॉन असतात. यावरून ऑक्सिजनचा अणुअंक म्हणजे झेड व अणुवस्तुमानांक A ठरवा. आत्ता सांगितलं तुम्हाला की अणुअंक झेडने दर्शवला जातो, मग अणुवस्तुमानांक कशाने दर्शवला जातो? कॅपिटल A ने. हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग एखादी संज्ञा जर असेल ना मूलद्रव्याची तर ती संज्ञा दर्शवत असताना हे अणुअंक आणि अणुवस्तुमानांक कशी दर्शवली जाते त्याबद्दल माहिती घेऊया. हे बघा, एक संज्ञा आहे मूलद्रव्याची, तर याच्या पायथ्याला झेड म्हणजे अणुअंक असतो आणि वरती असतो अणुवस्तुमानांक. उदाहरण घेऊया. कार्बन अणुअंक 6, अणुवस्तुमानांक 12, या प्रकारे. चला या आपल्या प्रश्नाकडे येऊया. काय सांगितलेलं आहे की केंद्रकामध्ये 8 प्रोटॉन्स आहेत. प्रोटॉन्स किती आहेत? 8. त्याच्यानंतर न्यूट्रॉन्स किती आहेत? 8च आहेत. मग काय शोधायचं आपल्याला? अणुअंक 1 शोधायचा आहे आणि अणुवस्तुमानांक शोधायचा आहे. मग आत्ताच सांगितलं अणुअंक म्हणजे काय?
प्रोटॉनची संख्या, त्यामुळं अणुअंक किती आलेला आहे? 8. बरं, आता अणुवस्तुमानांक म्हणजे काय असतं? केंद्रकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकत्रित संख्या. मग प्रोटॉन किती आहे? 8 आहेत. न्यूट्रॉन देखील किती दिलेत? इथेच दिलेत, 8 आहेत. मग उत्तर किती आलं यांची बेरीज? 16. मग बघा लक्षात घ्या, अणुअंक 8 पाहिजे आणि अणुवस्तुमानांक किती पाहिजे? 16. इथं बघा, अणुअंक 8, अणुवस्तुमानांक 16. पर्याय क्रमांक 1 हेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 13. ज्या अणूंचा अणुक्रमांक सारखा असतो पण अणुवस्तुमानांक वेगळा असतो त्यांना काय म्हणतात? पर्याय पहा, रेणू, आयन, आयसोमर का समस्थानिके. याला इंग्रजी शब्द आयसोटोप्स, आयसोटोप्स देखील म्हणतात. ठीक आहे, रेणू तर नाही आहे, आयन देखील नाही आहे. आयसोमर म्हणजे काय? हे कार्बनी संयुगासाठी असतं. पुढे एका व्हिडिओमध्ये आपण सर्व काही माहिती याची डिटेलमध्ये घेऊया. आयसोमर्समध्ये काय? याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, समस्थानिके. काय सांगितलं आहे? बघा, निसर्गामध्ये काही अणू असे आढळतात, काही मूलद्रव्यांचे अणू हे असे आढळतात की त्यांचा अणुअंक सारखा असतो पण त्यांचा अणुवस्तुमानांक वेगळा असतो. म्हणजेच काय? झेडची संख्या समान आहे ना, परंतु अणुवस्तुमानांक कसा असतो? वेगळा असतो. म्हणजेच काय? इथं पहा, प्रोटॉनची संख्या काय असते? समान असते. ठीक आहे, परंतु न्यूट्रॉनची संख्या ही वेगळी असते. मग अशा त्या एका मूलद्रव्याच्या अणूंना एकमेकांची काय म्हणायची? समस्थानिके म्हणतात. लक्षामध्ये असू द्या. आणि समस्थानिक ह्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असतात पण भौतिक गुणधर्म हे वेगवेगळे असतात व त्यांचे उपयोग देखील वेगवेगळे असतात. पुढे काही माहिती घ्यायचीच आहे आपल्याला. पुढे जाऊया. रुदरफोर्डच्या सुवर्णपत्रीच्या प्रयोगातून बहुतेक अल्फा किरण आरपार गेले म्हणजे याचा काय निष्कर्ष आहे? ह्याच्या अगोदर आपण चर्चा केलेली होती. अणूमध्ये पोकळी आहे, अणू चौकोनी आहे, अणू नष्ट होतो, अणू भरीव आहे. हे देखील चूक आहे, हे देखील चूक आहे, हे देखील चूक आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढे जाऊया. ड्यूटेरियम व ट्रिटियम ही कोणत्या मूलद्रव्यांची समस्थानिके आहेत? ठीक आहे, नावं लक्षात घ्या. ड्यूटेरियम व ट्रिटियम हे कोणत्या मूलद्रव्याचे समस्थानिक आहेत? पर्याय पहा, ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन का नायट्रोजन. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हायड्रोजन. आत्ताच सांगितले समस्थानिक की यांचा अणुअंक समान असतो परंतु अणुवस्तुमानांक भिन्न असतो. प्रोटॉनची संख्या सारखी असते परंतु न्यूट्रॉनची संख्या वेगळी असते. ठीक आहे, मग सामान्यपणे हायड्रोजन कसा असतो? हे बघा, हायड्रोजन याचा अणुअंक 1, अणुवस्तुमानांक 1च आहे. मग लक्षात घ्या, हायड्रोजनच्या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन नसतो, केवळ प्रोटॉन आहे. त्याच्यामुळे अणुवस्तुमानांक 1, अणुअंक 1. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं काय? ड्यूटेरियम. इथं पहा, अणुअंक 1च, अणुवस्तुमानांक झाला 2. का? इथं आता 1 न्यूट्रॉन वाढलेला आहे. पूर्वीचा 1 प्रोटॉन प्लस 1 न्यूट्रॉन किती झाले? 2 अणुवस्तुमानांक. ट्रिटियम, हे बघा, हे ट्रिटियम अणुअंक 1च, अणुवस्तुमानांक 3. ठीक आहे, आता ड्यूटेरियम, ट्रिटियम, आता यामध्ये हे जे आहे ना हे अतिशय उपयुक्त आहे. आता कुठं आढळतं? हे आढळतं समुद्राच्या पाण्यांमध्ये. मग ड्यूटेरियमलाच आपण जड पाणी असंही म्हणतो, हेवी वॉटर. लक्षात घ्या. आता याचा वापर कुठे केला जातो आणि काय फरक आहे आपल्या सामान्य पाणी आणि जड पाण्यामध्ये? आता लक्षात घ्या, हे जे नावातच जड पाणी, आता आपल्या सामान्य पाण्यापेक्षा थोडंसं वजनदार असतं. ह्याचं द्रवणांक आणि उत्कलनांक आपल्या सामान्य पाण्यापेक्षा थोडंसं वेगळा असतो. याचे उपयोग कुठे केले जातात? अणुभट्टीमध्ये. कशासाठी? न्यूट्रॉनचं नियंत्रण करण्यासाठी. लक्षात घ्या, त्या ठिकाणी ड्यूटेरियम म्हणजेच काय? D2O, ड्यूटेरियम ऑक्साईड याचा वापर केला जातो बघा. ठीक आहे, म्हणजे एक मुद्दा आल्यानंतर त्याला अनुसरून तुम्हाला किती प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या सर्वबद्दल शक्यता विचारात घेऊन मी तुम्हाला माहिती सांगत आहे. पुढे जाऊया. अणुभट्टीत इंधन म्हणून कोणत्या मूलद्रव्याचा वापर होतो अणुभट्टीमध्ये? बघा, आयोडीन, युरेनियम, कार्बन का CO, कोबाल्ट. इथं देखील फरक लक्षात घ्या. C कॅपिटल आहे, O स्मॉल आहे, म्हणून हे झालं कोबाल्ट. ओके, पण
जर सी कॅपिटल आणि ओ देखील कॅपिटल असेल, हे असेल कार्बन मोनोऑक्साईड. कोबाल्ट अणू आहे, संज्ञा आहे ही, आणि कार्बन मोनॉक्साईड एक संयोग आहे. म्हणजे ओ कॅपिटल आणि स्मॉल लिहिलं तर पूर्ण अर्थ बदलून जातो. तर याचं अचूक उत्तर आहे युरेनियम. काय होत असतं इथं थोडक्यात माहिती सांगतो. तर हे जे युरेनियम आहे, युरेनियमचा 235 समस्थानिक घेतलं जातं व याच्यावर एका न्यूट्रॉनचा मारा केला जातो. काय तयार होईल मग? म्हणजेच या युरेनियम 235च्या केंद्रकामध्ये जबरदस्तीनं आपण न्यूट्रॉन पाठवत आहोत. इथं काय होईल? आता या युरेनियम 235चं रूपांतर होईल 236मध्ये. का? त्याचं रेणुवस्तुमान वाढलं ना. 235मध्ये एक न्यूट्रॉन ॲड केला, 236 झाला. ठीक आहे. आता या दरम्यान काय होतं? दोन वेगवेगळे मूलद्रव्य बनतात. एक आहे बेरियम आणि दुसरा आहे क्रिप्टॉन. ठीक आहे. आणि परत काय? 3 न्यूट्रॉन्स बनतात आणि याच अभिक्रियेदरम्यान प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि हीच ऊर्जा वापरली जाते पाणी गरम करून. पाण्याची वाफ नियंत्रित पद्धतीने आपण टर्बाईनच्या पात्यावरती टाकतो, टर्बाईनचे पाते फिरतील आणि पुढे जनरेटर जोडलेलं असतं, जनित्र. त्या ठिकाणी विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. ठीक आहे. मग याला काय म्हणायचं? अणुभट्टी. या ठिकाणी कोणतं इंधन वापरलं जातं? युरेनियम. इथं आणखी वेगळा प्रश्न येऊ शकतो, युरेनियम 235 का 236? सुरुवातीला वापरलं जातं युरेनियम 235. पुढे जाऊ आपण. जो अणू इलेक्ट्रॉन देतो त्यावर कोणता प्रभार येतो? खूप सोपा प्रश्न आहे. ऋण, धन, उदासीन का बदल होत नाही? एक उदाहरण घेऊया. उदाहरण दाखल याचं उत्तर आहे बघा, धन. म्हणजे जो अणू इलेक्ट्रॉन देतो ना त्याच्यावर धन प्रभार येतो. कसं ते पाहूया आपण. ठीक आहे. एक उदाहरण घेऊया. हे बघा, सोडियम, याचा अणुअंक 11. आत्ताच तुम्हाला सांगितलं नेल्स बोरचं जे स्थायी प्रारूप आहे त्यानुसार या 11 इलेक्ट्रॉनची त्यांच्या कक्षेमध्ये विभागणी कशी होते? त्याला एक शब्द आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा इलेक्ट्रॉन संरूपण. याची विभागणी करूया. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 1. हे सर्वांची बेरीज अणुअंक इतकी यायला पाहिजे. ठीक आहे. आता होतं काय? याला अष्टक पूर्ण करायचं असतं. त्यामुळे हा काय करतो? शेवटच्या कवचातील KLM M या तिसऱ्या कवचातील एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या मूलद्रव्याला देऊन टाकतो. आता इथे इलेक्ट्रॉन स्वरूपण काय होईल याचं? 2,8. ठीक आहे. पूर्वी काय होतं? इलेक्ट्रॉन देण्याच्या अगोदर प्रोटॉन्स होते 11, इलेक्ट्रॉन्स होते 11, है ना. आता ज्यावेळेस एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला आपण, ठीक आहे, मग आता इलेक्ट्रॉन्स किती झाले? आता इलेक्ट्रॉन्स झाले 10 आणि प्रोटॉन्स किती राहिलेत? 11च. म्हणजे एक धनप्रभार वाढला. तो एक धनप्रभार आपण असा दाखवतो. ठीक आहे. आणि पुढे एखाद्या मूलद्रव्यानं जर इलेक्ट्रॉन स्वीकारला तर काय होतं? त्याच्या डोक्यावरती आपण असं ऋणप्रभार दाखवतो. म्हणजे फरक लक्षात घ्या. हा झाला सोडियमचा अणू आणि हा झाला सोडियमचा आयन. ठीक आहे. तर धन आयन तयार होतो. पुढे जाऊ. विद्युत भार असलेल्या अणूला काय म्हणतात? आत्ता सांगितलं. तर काय म्हणायचं? रेणू, आयन, समस्थानिक का मूलद्रव्य? ठीक आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आयन म्हणतात. ठीक आहे. अणू विद्युतदृष्ट्या उदासीन आहे कारण प्रोटॉनची जेवढी संख्या आहे तेवढेच इलेक्ट्रॉन्स आहेत, जेवढे धनप्रभार तेवढेच ऋणप्रभार. पण एखादा मूलद्रव्य ज्यावेळेस इलेक्ट्रॉन देतो किंवा इलेक्ट्रॉन घेतो त्यावरती प्रभार येतो. ठीक आहे. आणि तिथं काय निर्माण होतं? आयनांची निर्मिती होते. एक तर काय? धन आयन आणि दुसरं काय असेल? ऋण आयन. याला म्हणायचं कॅटायन. हे झालं ॲनायन. पुढे जाऊ. मूलद्रव्याची इतर मूलद्रव्यासोबत संयोग पावण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? पर्याय पाहूया. अणुअंक, अणुवस्तुमान, संयुजा, समस्थानिके. ही तिन्ही नाहीत बेटा, लक्षात घ्या. अचूक उत्तर काय? संयुजा. आता संयुजा ठरवायची कशी? आत्ता सांगितलं तुम्हाला. संयुजा ठरवण्यासाठी हायड्रोजनपासून ते कॅल्शियमपर्यंत हे जे 20 मूलद्रव्य आहेत ना, क्रमानं पाठ पाहिजे. तर त्यांचा अणुअंक पाठ पाहिजे, त्यांचं तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिता आलं पाहिजे. सोडियमचंच उदाहरण घेऊया. अणुअंक 11 आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहूया 2, 8, 1. ही जी शेवटची कक्षा आहे ना, हिला म्हणायचं आहे संयुजा कक्षा. शब्द लक्षात घ्या. ही आहे
संयुजा कक्षा किंवा कवच, इथं तिसरी आहे कक्षा KLM, ठीक आहे. आणि या संयुजा कक्षामधील इलेक्ट्रॉन म्हणायचं आहे, यांना म्हटलं जातं संयुजा इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे. मग संयुजा ठरवायची कशावरनं? संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून. ठरवायची कशी? एक ट्रिक सांगतो एकदम छोटीशी. ज्या मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1, 2, 3 अथवा 4 इतके इलेक्ट्रॉन असतील ना, तर हीच त्यांची संयुजा असते. आणि ज्या मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 5 अथवा 6 अथवा 7 इतके इलेक्ट्रॉन्स असतात, ही त्यांची संयुजा असते. म्हणजेच काय, 5 संयुजा नाही आहे, मग काय केलं जातं? अष्टक पूर्ण होण्यासाठी या 5 मध्ये किती इलेक्ट्रॉन्स मिसळले पाहिजेत, ती या मूलद्रव्याची संयुजा असेल. म्हणजे याची संयुजा आली 3, याची आली 2, याची आली 1. म्हणजे 8 मधून या संख्या वजा करायच्या आहेत, तेव्हा तुम्हाला त्यांची संयुजा भेटेल. ठीक आहे, पुढे जाऊया. याचं अचूक उत्तर काय आलेलं आहे? 3. पुढे जाऊ. ॲल्युमिनियमची संयुजा किती? पहा आता, 1, 2, 3, 4. तर अचूक उत्तर काय? 3 आहे. कसं काय? ॲल्युमिनियमचं अणुअंक आहे 13. इलेक्ट्रॉनिक स्वरूपण लिहूया, 2,8,3. मग याची संयुजा काय येईल? 3. जर इथं 5 आले असते तर याची संयुजा आली असते 3. उदाहरणादाखल हे बघा, नायट्रोजन अणुअंक आहे 7, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2,5. आता याची संयुजा काय? आता याचा अष्टक पूर्ण व्हायला किती इलेक्ट्रॉनची कमी आहे? 3. म्हणून संयुजा 3 असेल. चला आणखी एक उदाहरण घेऊया. ऑक्सिजनचं अणुअंक आहे 8, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2,6. ठीक आहे. आता अष्टक पूर्ण व्हायला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. हे लक्षामध्ये घ्या, शेवटच्या कवचातील इलेक्ट्रॉनला 8 मधून वजा करायचं आहे. ठीक आहे, जे उत्तर येईल ती त्याची संयुजा. पुढे जाऊया. मॅग्नेशियमची संयुजा 2 आहे. लक्षात घ्या, मॅग्नेशियमची संयुजा 2, क्लोरीनची संयुजा 1. तर त्यांच्या संयोगातून तयार होणाऱ्या संयुगाचे रेणुसूत्र काय असेल? पर्याय पाहूया. MgCl, Mg2Cl, Mg2Cl2, MgCl2. ओके, एक छोटीशी ट्रिक सांगतो. आता प्रत्येक रेणुसूत्राला ही ट्रिक लागू होईल असं नाही आहे, पण लक्षामध्ये घ्या. काय घ्यायचं आपल्याला? इथं मॅग्नेशियम लिहिलं, इथं क्लोरीन. मॅग्नेशियमची संयुजा किती आहे? 2. आणि क्लोरीनची किती आहे? 1. ठीक आहे, तिरकस गुणाकार केल्यासारखं करायचं आहे या प्रकारे. हे बघा, मग मॅग्नेशियमचे अणू किती घ्यायचे? 1. हे बघा इथं घेऊ आपण, मॅग्नेशियम 1. क्लोरीन किती घ्यायचे? 2. हे बघा, ह्याचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 ह्याचं अचूक उत्तर असेल. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न घेणार आहोत. पृथ्वीवर नैसर्गिकरित्या किती मूलद्रव्ये आढळतात? पर्याय पाहूया. 118, 218, 92, 26. नैसर्गिकरित्या म्हटलं आहे, मग 118 काय? एकूण मूलद्रव्यांची संख्या आहे. बघा, इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे की एकूण 118 मूलद्रव्ये आहेत. थोडीशी संख्या वाढली आहे आता 2026चा विचार केला तर. ठीक आहे, पण आपल्याला क्रमिक पुस्तकाची मदत घेऊनच त्यांच्या आधारेच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 118 मूलद्रव्ये आहेत. मग नैसर्गिकरित्या किती मूलद्रव्ये आहेत? केवळ 92 आहेत. 26 काय आहेत? ही कृत्रिम मूलद्रव्ये आहेत. दोन्हीची बेरीज 118 येते. ठीक आहे, याचं अचूक उत्तर काय येईल? 92. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याच्या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन नसतो? बघा, आत्ताच सुरुवातीच्या काही प्रश्नामध्ये आपण याचं स्पष्टीकरण घेतलेलं होतं. कॉपर, हेलियम, कार्बन का हायड्रोजन? अचूक उत्तर आहे हायड्रोजन. लक्षामध्ये घ्या, जेवढे 118 मूलद्रव्ये आहेत त्यापैकी हायड्रोजनच्या केंद्रकामध्ये हा न्यूट्रॉन नसतो. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात असू द्या. बाकी सर्वच मूलद्रव्याच्या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन हा असतो. पुढे जाऊ. रासायनिक प्रक्रियेत अणूंचे विभाजन होते का? बघा, काय प्रश्न विचारला आहे की रासायनिक अभिक्रिया सुरू आहे, मग त्यामध्ये अणूचं विभाजन होतं का? साधा सोपा प्रश्न आहे, परंतु किती कन्फ्यूज केलं आहे पहा. पर्याय पहा, हो. दुसरा पर्याय नाही. तिसरा पर्याय कधी कधी. चौथा पर्याय सांगता येत नाही.
याचं अचूक उत्तर आहे नाही. लक्षात घ्या, अणूचं कधीच विभाजन होत नाही. अणू म्हणजे काय? पदार्थाचा अविभाज्य घटक, ज्याचं परत कधीच विभाजन होत नाही. मग नेमकं काय होतं रासायनिक प्रक्रियेमध्ये बंधाचं विभाजन होतं. जे रासायनिक बंध असतात ना, बंधाचे दोन प्रकार, एक आहे आयनिक बंध, ठीक आहे, दुसरा काय संयोजी बंध. हे दोन बंधांचे प्रकार आहेत. म्हणजे बंधांचे प्रकार जे आहेत, म्हणजे आयनिक बंध तुटतात किंवा सहसंयोजी बंध तुटतो आणि परत नवीन उत्पादित बनतात, त्याच्यामध्ये परत नव्याने बंध निर्माण होतो, परंतु अणूचं विभाजन कधीच होत नाही. पर्याय क्रमांक 2. आजच्या या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न बघा. गलगंडाच्या उपचारासाठी कोणत्या मूलद्रव्याचा वापर होतो? गलगंड, ग्वायटर आहे ना, इंग्रजी शब्द आहे ग्वायटर, जे आपलं घसा जो आहे, गळा जो आहे तो सुजतो, ठीक आहे, जी कंठस्थ ग्रंथी आहे आपली, थायरॉईड म्हणतो आपण त्याला, ते थायरॉईडच्या नॉर्मल वर्किंगसाठी आयोडीनची आवश्यकता असते. ती जर कमी भेटत असेल तरी जे कंठस्थ ग्रंथी आहे ही आयोडीन शोषून घेण्यासाठी स्वतःचा आकार वाढवते आणि मग आपला जे थायरॉईडचा आकार वाढतो आणि त्या आकाराला म्हणायचं ग्वायटर अथवा गलगंड. पर्याय पहा, आयोडीन, युरेनियम, सोडियम आणि कोबाल्ट. अचूक उत्तर काय? आयोडीन. ठीक आहे. आता बघा, लक्षात घ्या, काही समस्थानिक आहेत जे वेगवेगळ्या आजारांवर किंवा वेगवेगळ्या गोष्टीसाठी वापरले जातात. याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. लक्षात घ्या, हे जे आयोडीन आहे ना, कोणतं आयोडीन वापरलं जातं? बघा, आयोडीन 131 याचा वापर ग्वायटरसाठी किंवा गलगंडाच्या उपचारासाठी केला जातो. आता राहिलं युरेनियम. युरेनियमचा वापर अणुऊर्जेमध्ये किंवा अणुभट्टीमध्ये, ठीक आहे ना, अणुभट्टीमध्ये वापर केला जातो. सोडियम, हे बघा, सोडियम 24 जे आहे ना, हे जमिनीखालील जे नळ आहेत त्या नळाला जर चिरा पडले असतील ना, तर ते चिरा शोधण्यासाठी या सोडियम 24चा वापर केला जातो. आता राहिलं कोबाल्ट. कोबाल्टचा वापर हा कर्करोगावरील उपचारासाठी केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक कार्बन 14 हे एक समस्थानिक, याचा वापर कार्बनी वयमापन, जे जीवाश्म आहेत ना त्यांच्या वयमापनासाठी याचा वापर केला जातो. ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अणुची रचना, अणुची संरचना, अणुचा अभ्यास यावर आधारित एकूण 25 MCQs घेतलेत व त्यांचं अचूक उत्तर तेच का आहे स्पष्टीकरणासह सांगितलेलं आहे. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारचं विज्ञानचा, सामान्य विज्ञानचा एक महत्त्वाचा घटक घेऊन आणखी 25 प्रश्न घेऊन येणार आहोत. त्यामुळे अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.